ही व्याध पुन्हा घरात घेऊन आलास कशाला? आणि काय ग सखू, सासूला सुखाने जगूच द्यायचं नाही असा काही विडा उचललायस तू? ते काही नाही दिगू, आत्ताच्या आत्ता हिला घरातून बाहेर काढ. जिथून आणलंस त्या पिंजऱ्यात नेऊन परत टाक. थांबा. काय करतेस? अगं पहिल्याच्या काळात घालतोस तो पट्टा. वहिनी काय जनावर आहेत का? कसला हा दुष्टपणा? दादा रे तू रमाई काय करतेस तू? हे सखूच्या गळ्यात घाटमट्टा घालतेस? हद्द झाली ही क्रूरपणाची. अगं कशासाठी हे प्रकार चालले तुझे? कशासाठी? अरे बायकोच्या बाईला मी हे तुझ्यासाठी करतेय. गुंगारा देऊन ही पळून जाते ना, मग तुझीच धावपळ होते ना तिला शोधायला. पण ही चेटकीण आता कुठेच जाऊ शकणार नाही. कारण घुंगरू वाजले की आपल्याला कळेल सखू कुठे येते. आणि एवढंच नाही भाऊजी, आतनं दोरी घेऊन या पटकन. हो. आता ह्याचं काय करायचंय? सुनबाईना एक एक पाऊलच टाकता येईल अशी हिच्या दोन्ही पायात दोरी बांधा. म्हणजे हिचा जो मुक्ता वावर सुरू आहे ना त्याच्यावर बंधन येईल. बांधा भाऊजी. रमाई हे आती होतंय आता. रमाई तुझ्या बायकोचा आती होत आहे. किती वेळा हिला समजवलं, किती वेळा हिला सांगितलं तरी का गावभर भटकत असते? एकलीच कुणालाही न सांगता बाहेर का पडते? बरं बाहेर गेल्यावर काहीतरी उद्योग करूनच घरी परत येते. आता तू माझं जास्त डोकं खाऊ नकोस. तर सरळ हिला गावाच्या स्वाधीन करीन. मग ठेवतील तिला त्या पिंजऱ्यात. भाऊजी. हा, तुम्ही काय बघताय? दोरी बांधा हिच्या पायात. आता ही चरण सेवा माझ्याच हातून होणार होती का? अहो भाग्य. चला द्या. बाबाजी, ही पोरं लय त्रास देतात. आपण त्यांना इथं कशाला ठेवले? सोडून देऊ की? सोडून देऊ की? हौसेला 8 पोरांचा बळी द्यायचा आहे. 8 पोरांचा. उलट 2 पोर कमी पडतायत अष्टकासाठी. त्यांची सोय केली ती सखू आडवी आली वाटत. ही समजा आमचा खेळ फिसकटवला. पण वर इथं
इथं डोक्यात हाणलं आमच्या. चकूने तुम्हाला मारलं? नुसतं हाणलं नाही र, बेसूद पाडलं, बेसूद. अहो तुमच्या सारखा डोंगरा एवढा माणूस एवढ्या पोरीच्या हातून बेशुद्ध पडला. अरे मी आज सखूच्या रूपात होतो ना तवा. बेसावत होतो रे, त्यामुळे त्या सखून त्या पोरांना पळवलं. निसटली ती. सोडणार नाही तिला मी, सोडणार नाही त्या सखूला. सखुताईला लगेच जाऊन सांगायला हवं. छे 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 छे, त्या घुंगरांचा आवाज ऐकून ऐकून आहे ना कान तिटले माझे. हो ना, आधी हिची थोडी तरी मदत व्हायची, पण तीही नाही. आता हिच्यावरच लक्ष ठेवायचं काम आलंय. काय ग, गळ्यात काय सोन्या मोत्याचा हार नाहीये. स्वतःला राणी समजू नकोस. एक जरी काम टाळलंस ना तर याद राख, परसदारातला हाऊत रिकामा पडलाय. तो काय मुंजा आणि वेताळ येऊन भरणार आहे का? जा भर जा. हो सासूबाई, मी भरते. अगं वच्छे, तू सखूला पण काही कामं सांगायला हवीस नाही का वहिनी? भाऊजी, अहो जाऊबाई कशा कामाला लावतील? अहो त्यांचं सगळं लक्ष तुमच्या पोटाचा हाऊ दिवसातून 3-4 वेळा व्यवस्थित भरला जातोय ना याच्याकडे असतं. किती खाऊ खाऊ कराल? बघितलं, बोलता बोलता महामायेनं तुमचं खाणं काढलंच ना. मला तर असा राग येतो ना हिचा. हिच्याच पायात दोरी बांधा. अगं वच्छे, मला जेवताना चटणी आणि कोशिंबीर नसली ना तरी चालेल, पण तोंडी लावायला वहिनीच्या शिव्या या मला लागतातच. आणि दोरीचं म्हणशील ना तर वहिनींच्या कल्पकतेचं मला कौतुकच वाटतं. त्या सखूसाठी रोज नवीन नवीन शिक्षा कुठून यांच्या डोक्यातून निघतात. ही शिक्षा जरा जास्तच वाटते नाही. आणि हिच्या गळ्यातले हे घुंगरू असे खुळखुळ वाजत राहिले ना तर आपल्यालाच खूळ लागेल. मला तर वाटतंय ही चेटकीण या महामाये